या मुस्लिमांना काही नको, कारखाने तुमच्याकडे, सोसायट्या तुमच्याकडे, बँका तुमच्याकडे, सगळं तुमच्याकडे ठेवा, आम्हाला फक्त मानव सेवेचं काम करू द्या. आम्ही तुम्हाला शब्द देतो, या महाराष्ट्रात एकही माणूस उपाशी मरणार नाही. पण राजकीय षड्यंत्रापोटी त्याची सगळी ऊर्जा स्वतःला सिद्ध करण्यामध्ये चालले. मी देशभक्त आहे, मी देशद्रोही नाही, मी प्रामाणिक आहे. मोहम्मद पैगंबर म्हणतात, तो मुस्लिम नव्हे ज्याने स्वतः पोट भरून खावे आणि त्याचा शेजारी उपाशी राहावा. याच महाराष्ट्रामध्ये 6,000 आदिवासी बालकं अन्न विना तडफडून मेली. आमची नैतिक जबाबदारी होती की नाही? रोजा हा जो उपवास आहे, या उपवासामध्ये सामान्यतः आपण जसं अन्नाचा आणि पाण्याचा त्याग करतो, फक्त तेवढा त्याग अपेक्षित नसून सकाळी 5 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजल्यापासून अन्न आणि पाण्याच्या त्यागासह सर्व वाईट गोष्टीचा त्याग करावायचा असतो. कोणाची निंदा करायची नाही, खोटं बोलायचं नाही, वाईट चिंतायचं नाही, द्वेष करायचा नाही, मत्सर करायचं नाही. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की जे लोक समाजामध्ये थोडं विघ्न करतात, जे उद्धटपणे वागतात, रमजान मध्ये अचानक सभ्य होऊन जातात. तुम्हाला असं जाणवलं असेल की याच्या वागण्यामध्ये फरक आला असेल का? कारण त्यांना माहिती आहे की उपवासामध्ये या गोष्टी मी करत नाही, करू शकत नाही. आता ही सवय ईश्वर तुम्हाला 30 दिवस उपवास ठेवून का लावतो? त्याच्यामध्ये सर्व वाईट गोष्टीचा त्याग करायचा आहे आणि सर्व सत्कर्माच्या गोष्टी आत्मसात करायच्या आहेत. त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची काय आहे? परोपकार. आता मला सांगा, सकाळी 5 वाजल्यापासून 7 वाजल्यापर्यंत सायंकाळी 15 तास उपाशी राहिल्यानंतर आम्हाला जाणीव होते की माझ्याकडे अन्न आहे, माझ्याकडे पैसा आहे, सगळ्या साहित्य उपलब्ध आहे, पदार्थ उपलब्ध आहे. पण मी जर 15 तास उपाशी राहिलो तर मी व्याकुळ होतो, अस्वस्थ होतो, मला भूक लागते, मला चक्कर येते, मला सहन होत नाही. मग या जगामध्ये जे लोक आहेत, गरीब लोक आहेत, या आदिवासी भागामध्ये आहेत, या जंगल तांड्यावर राहणारे माझे बांधव आहेत, त्यांना अन्न उपलब्ध होत नाही तर त्यांना किती त्रास होत असेल, त्यांना भुकेविना ते किती तडफडत असतील. ही जाणीव तुम्हाला 15 तास दररोज रमजानच्या महिन्यामध्ये 30 दिवस करून दिली जाते. आणि त्याच्यानंतर ईद साजरी करायची तर आधी तुम्हाला सांगितलं जाते 30 दिवस तुम्ही उपाशी होता, तुम्हाला भूक लागली होती, तुम्हाला तहान लागली होती, तुम्ही तडफडत होता, तुम्हाला व्याकुळ होत होता, अस्वस्थ होत होता. आणि नंतर जर तुम्हा 7 वाजता पाणी प्यायला दिलं, तुम्हाला अन्न खायला दिलं, तुम्हाला हायसं वाटायचं. आता 30 दिवस तुमचं प्रशिक्षण झालेलं आहे. भूक काय असते, अन्नाविना माणूस कसा राहतो, कसा तडफडतो, याची जाणीव झालेली आहे. आता ईद साजरी करायची. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या कुटुंबातल्या दर डोई व्यक्तीच्या 2.5 किलो धान्य काढायचं.